सर्वप्रथम मी सर्वपक्षीय आमदार असतील, खासदार असतील, नगरसेवक असतील आणि पदाधिकारी असतील, नगरसेवक असतील, सर्वांचं मी अभिनंदन करतो। रेल्वेंनी समजूतदारपणा दाखवला आणि त्यांचंही मी अभिनंदन करतो, त्यांचे आभार मानतो। आणि आज जे खेळाडू जे वंचित राहणार होते या मैदानापासून, ते आता राहणार नाहीत। ते चिंतेत होते 5-6 दिवस आणि त्यासाठी सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी सर्व इथे मेहनत घेतली। खास करून जेव्हा 28 तारखेला आमचे कैलासवासी श्रीधर परशुराम म्हात्रे यांच्या पुण्यतिथी निमित्त जेव्हा चव्हाण साहेब आलेले या इथे पुण्यतिथी निमित्त, तेव्हा हे जे ही संघटना आहे पोरांची, खेळाडूंची, ते सुद्धा चव्हाण साहेबांना भेटलेले प्रत्यक्ष चव्हाण साहेब इथेच त्यांना मैदानात भेटले आणि अधिकाऱ्यांशी बोलले की तुम्ही हे काम थांबवा, कारण हे खेळाडूंच्या हिताचं नाही, आम्ही खेळाडूंचं हित पाहतो। आणि म्हणून त्यांनी जो तिथे त्यांना सांगितलं होतं त्याचीच परिणिती नंतर मग आमदार इथे मोरे साहेब इथे आले। काल आंदोलनात प्रचंड मोठं आंदोलन झालं आणि त्याचं मला तरी वाटतं आज सर्व इथे येतंय असं मला वाटतं, कारण खेळाडूंचं हित जपलं गेलं आणि सर्व जे तरुण आहेत, खेळाडू आहेत आणि समस्त डोंबिवलीकर यांना सर्वांना आनंद झाला। कारण हे जर नसतं तर डोंबिवलीकर कुठे गेले असते हा आम्हाला प्रश्न पडला होता आणि त्यामुळे 5-6 दिवस आम्ही चिंतेत होतो। आज चिंतामुक्त झाली, आज आनंद झाला।